सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे। हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे वादाला फोडणी मिळाली आहे। विरोधकांनी प्रताप सरनाईक आणि महायुतीवरती जोरदार निशाणा साधला, तर सत्ताधाऱ्यांनी मात्र सरनाईकांच्या या विधानावरनं सारवासारव सुरू केली आहे। प्रताप सरनाईकांना हिंदीचा पुळका का? हिंदी मुंबईची बोलीभाषा असल्याचा साक्षात्कार। सरनाईकांच्या विधानामुळे वादाची ठिणगी। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणालेत ते जरा कान देऊ नये का? ठीक है, हिंदी तो बोली भाषा बन गई है, हमारी मुंबई की जो भाषा है, शायद मुझे नहीं लगता है कि इतनी प्योर हिंदी रहेगी, क्योंकि हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं, मगर बीच में हमारे एक दो वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं। तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं और इसी तरह से हम आगे जा रहे हैं। तुम्ही ऐकलं का? शिवसेनेचे मंत्री नेमकं काय म्हणाले ते? मुंबईमध्ये हिंदी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी हा जावई शोध लावलाय। ज्या मुंबईसाठी मराठी माणसांनी रक्त सांडलं, त्या मुंबापुरीची बोली भाषा हिंदी असल्याचा दावा सरनाईकांनी केला। त्यामुळे पुन्हा एकदा ऐका प्रताप सरनाईक काय म्हणतात। ठीक है, हिंदी तो बोली भाषा बन गई है, हमारी मुंबई की जो भाषा है, शायद मुझे नहीं लगता है कि इतनी प्योर हिंदी रहेगी, क्योंकि हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं, मगर बीच में हमारे एक दो वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं। तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं और इसी तरह से हम आगे जा रहे हैं। प्रताप सरनाईकांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकारणालाही तोंड फुटलंय। ठाकरेंचा पक्ष आणि मनसेनं प्रताप सरनाईकांसह महायुतीवर निशाणा साधलाय। तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते। आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहांचा विचार आहे। हे स्पष्ट स्वरूपामध्ये हा भाजपचाच अजेंडा आहे पुढे चालवत आहेत आणि यांना मराठी मायबोली मराठी गुंडाळून ठेवायची आहे, हा याचा स्पष्ट यातून ध्वनित होणारा अर्थ आहे। आणि भाजपचा अजेंडा काय, तर त्यांना मराठी ही नेस्तनाबूत करायची आहे आणि त्यांना हिंदू राष्ट्र अशा स्वरूपाची त्यांची ही मांडणी आहे। त्यांनी जर हिंदी लोकांची, हिंदी भाषिकांची बाजू नाही घेतली तर ते पडतील, त्यामुळे त्यांनी त्यांची बाजू ठेवायला केलेलं आहे। तुम्ही एकंदरीत पाहिलं असेल, हिंदुस्थान हा जो एक नेरेटिव्ह चालवला आणि त्या अनुषंगाने ज्या मराठी माणसाची जी मुस्कटदाबी, गळचेपी चालू आहे, त्याची मराठी माणूस अत्यंत दुःखी आहे आणि यांना माहिती आहे की आम्हाला ती मतं मिळणार नाही। प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यावरनं आता सारवासारव करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे। आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे, त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील। या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि NDA सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे। त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे। त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक लोक राहतात आणि त्या भागात गेल्यानंतर त्या भाषेमध्ये बोलावं लागतं, या उद्देशानं ते बोललेले आहेत। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत हिंदी मतांचा टक्का महत्त्वाची भूमिका बजावेल अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतात। अशातच हिंदी भाषिकांना गोंजारण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात। मात्र ज्या शिवसेनेचा जन्मच मराठी भाषेच्या न्याय हक्कासाठी झाला, ज्या मराठी भाषेच्या आग्रहासाठी शिवसेनेनं अनेक तीव्र आंदोलनं केली, त्याच शिवसेनेच्या एका नेत्याला आणि सरकारमधल्या एका मंत्र्यालाच हिंदीचा इतका पुळका का यावा, हा सवाल आता उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।